अमोल लहान असताना त्याचे वडील वारले होते. त्याच्या आईने एकटीनेच त्याचा सांभाळ केलेला असतो. त्याला मुंबईला चांगली नोकरी लागते, म्हणून तो आईला बोलतो, आई तू ना काही दिवस मामाकडे राहायला जा. मी मुंबईला जातो आणि थोड्या दिवसांनी चांगलं घर बघून सगळं व्यवस्थित करून तुला घ्यायला येतो. आई बोलते, नको रे बाळा, मी तुझ्या सोबतच येते. मी राहील तिथे कशीही. तू नको माझं टेन्शन घेऊ. तू बाहेरचं खाऊ नको. मी येते ना तुला स्वयंपाक करून खायला घालायला. मला तू घेऊन जा. तुझ्याशिवाय राहायची सवय नाही रे मला. मी नाही राहू शकणार. मला सोडून जाऊ नको अमोल. पण अमोल काही ऐकत नाही. तो म्हणतो, नाही गाई, तुला नाही घेऊन आता जाता येणार. मला जरा समजून घे ना. आई बोलते, बरं ठीक आहे, पण मी मामाकडे जाणार नाही. इथेच आपल्या घरी राहील तू येईपर्यंत. अमोल बोलतो, नाही, हा तू इथे राहायचं नाही एकटीने. तुझी कोण काळजी घेणार इथे. मला सतत तुझी चिंता वाटत राहील. तू मामाकडे जा. मामाचं गाव त्याच्या गावापासून बरंच लांब असतं. तो मामाच्या घरी पोहोचतो तर मामी लगेच त्यांच्या अडचणी त्याला सांगते. तो बोलतो, मामी, माझ्या आईचा खर्च मी महिन्याला पाठवून देईल, पण या वयात तिला एकटीला ठेवू शकत नाही. तिला इथेच राहू द्या. मामा बोलतो, अरे राहू दे रे, एवढं काही नाही. तू जा निवांत, नको काळजी करू. आईला बोलतो, आई लवकर घेऊन जाईल. तू काळजी घे तुझी. वेळेवर जेवण करत जा. माझी काळजी करू नको. आई बोलते, हो बाळा, तू पण तुझी काळजी घे आणि लवकर मला घ्यायला ये. मी तुझी वाट पाहीन. आईचा हात अमोल हातात घेतो. आई, कसलीही माझी काळजी करू नकोस. मी जेवढं शक्य होईल तेवढं लवकर तुला घेऊन जाईल. सोडून जाताना दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. अमोल जाताना आई तो दिसतो तोपर्यंत त्याला पाहत असते. अमोल रोज आईला फोन करत होता. इकडे मामी आईला मात्र सारखं टोचून बोलत होती की कधी येतो अमोल काय माहित. आता अमोल आठवड्यातून एकदाच फोन करत होता. आईला त्याची खूप आठवण येत होती. आई बोलते, मला घेऊन जा बाळा, मला नाही इथं राहू वाटत. तुझी खूप आठवण येते रे मला. तो बोलतो, हो आई, लवकर घेऊन जातो. हळूहळू अमोल फोन करणं कमी होत जातं. मामी व तिला बोलत असतात की मला तर वाटतं अमोलने लग्न केलं असेल. तुमची अडचण होत असेल म्हणून तुम्हाला इथं ठेवलंय अमोलने. तिलाही आता काहीस असंच वाटायला लागतं. पण ती बोलते, माझा अमोल तसा नाही. मला त्याचं सुख पाहायचंय. माझ्या सुनेसोबत, नातवंडासोबत राहायचंय. त्यांचं कुटुंब मला माझ्या डोळ्यांनी पाहायचंय. हळूहळू अमोलचा फोनही येणं बंद होतं. ती भावाकडे जाते व फोन करायला लावत असते. अमोल फक्त एवढंच बोलत असतो, जरा काम आहे, मी येईल लवकर तुला घ्यायला. ती मात्र सतत रस्त्याकडे डोळे लावून बसलेली असते. मामी मात्र मामाला बोलत असते, बहीण आल्यापासून रोज चांगलं चांगलं खायला आणता. त्यांना लगेच काय हवं नको ते आणता. सतत टोमणे मारत असते. एक दिवस आई खूप आजारी पडते तरीही अमोल येत नाही. ती मामाला बोलते, अमोलला फोन कर. तेव्हाही अमोल हेच बोलतो, कामात आहे, लवकरच येईल तुला घ्यायला. अमोल जाऊन 4 वर्ष झालेली असतात. आई काय या आजारातून बरी होत नाही आणि तिचा मृत्यू होतो. मामी बोलते, आता तरी बोलवा अमोलला. त्यावर मामा बोलतो, कोठून बोलू अमोलला, तो या जगातच नाही. आईला इथे सोडल्यावर तो मला भेटला होता. त्याला कॅन्सर होता, लास्ट स्टेज होती. त्याच्याकडे खूप कमी दिवस होते म्हणून तो ताईला इथं सोडून गेला होता. तो म्हणाला, मामा आईला काय सांगू नका, तिला सहन होणार नाही. तिने खूप कष्ट करून मला सांभाळले आहे. माझं लग्न होऊन ती नातवंडाची स्वप्न पाहते, पण हे कधीही शक्य नाही. माझं सत्य ऐकल्यावर माझी आई माझ्या अगोदरच मरून जाईल. तो आजपर्यंत साठवलेले सगळे पैसे मामाला देतो आणि सांगतो, माझ्या आईचा चांगला सांभाळ करा. हे ऐकून मामीचेही डोळे भरून येतात. मामी बोलते, मग फोनवर कोण बोलत होतं. मामा बोलतो, त्याने तसं रेकॉर्ड करून ठेवलं होतं.
की मी कामात आहे आणि लवकर तुला घ्यायला येईल. हे ऐकून तर हे ऐकून तर मामीला खूपच वाईट वाटतं की किती वेगळं नातं असतं ना आई आणि मुलाचं नातं.